अनवाराला महिषपुत्र मुखी बोलवले जेवण जेत झाले ते का काय बसणारांची आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? 4 चरणाचा आहे, संतांचा महिमा प्रतिपादन करणारा आहे. आजच्या अभंगामध्ये संतांचं वजन, संतांचा काय मोठेपणा आहे, त्यांचा महिमा काय, त्यांची महती काय, त्यांचं कार्य काय, या विषयाचं चिंतन आजच्या अभंगातून तुकोबराय करतात. विठ्ठल या जगामध्ये 2 माणसं पॉवरफुल आहेत, नीट ऐका. त्या 2 माणसांचा हात धरणारा अजून जगात 3रा माणूस जन्माला आला नाही, हेतून पुढे सुद्धा येणार नाही. विठ्ठल या 2 व्यक्तीला चॅलेंज देऊ शकतो अशी व्यक्ती आजपर्यंत जगात नाही. अत्यंत जगातले 2 पॉवरफुल माणसं, एक देव आणि 2 संत. विठ्ठल कशालाही पर्याय, पण ह्या 2 गोष्टीला पर्याय नाही. चॅलेंज देऊ शकत नाही, देव आणि संत पर्यायच नाही. 2 पॉवरफुल माणसं आहे. पण ऐका, 2 माणसं वजनदार असले की माणसाला नाद असतो, ह्या दोन्हीत मोठे कोणते? मानसशास्त्रच तसं आहे. देव बी मोठा आणि संत बी मोठे, ठीक आहे, मान्य आहे. 2 माणसं वजनदार आहे आणि उद्या मतदान आहे, उद्याच आहे बरं का. आता मतदान तर दोघाला करता येत नाही ना. मतदान कितीला करता येते? जरी दोघं तेवढ्याच ताकदीचे असेल, शिक्का एकावर छानता येतोय ना, दोघावर शिक्का जमतोय का? नाही. मग 2 माणसं वजनदार आहेत, मतदान 15 तारखेला आहेत, महापालिका लागलेल्या आहेत, आणि मग उद्या मतदानाचा दिवस आहे. आज मनामध्ये ठरवायचं की उद्या मतदान कुणाला करायचं. माणसं तर 2 तगडे उमेदवार, देव आणि संत. मतदान करायचं कुणाला? विठ्ठल बरं, कोणीच कमी नाही बरं का. तुल्यबळ, दोघांनाही मानणारा तेवढाच वर्ग, दोघांचे कार्यकर्ते कमी नाही, दोघांचीही शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची फिल्डिंग आहे. देव आणि संत दोघंही बरं का. पण समाज आपल्या बाजूने आला पाहिजे. समाज थोडा नॉर्मल इको कमी ठेवा, छान आवाज 1 नंबर चेंज करू नका, फक्त थोडा डबल येतो किंवा मग हितला ओके ठेवा, फक्त करणे थोडे कमी ठेवा, हितला जसा होता तसाच ठेवा, करण्यांचे थोडे कमी. देव आणि संत. आणि इलेक्शन म्हणलं की सभा आल्या, दोघांनाही सभा घेतल्या, देवानेही सभा घेतली आणि संतांनी सभा घेतली. आणि सभा म्हणलं की आश्वासन आलं. विठ्ठल सभेमध्ये 2च गोष्टी असतात. प्रसाद महाराज, मी हितून माग काय केलं, संजय महाराज, आणि हितून पुढं माझं हे विजन आहे. लक्षात येते का बघा. सभा म्हणलं की ह्या मोकार सभा आहेत ना, हे लोकांच्या टाइम व्यर्थ करण्यासाठी सध्या नेते घेतात. तुमचं सांगू नका, तुम्ही केलं काय आणि करणार काय ह्याच्यासाठी सभा आहे. विठ्ठल न कळतपणे सभेमधून लोकांचा माइंड सेट करावा लागतो. सभेमुळे वातावरण फिरत असतं आणि सभेमध्ये स्वतःचा सुद्धा महिमा सांगावा लागतो. अगोदर देवानं सभा घेतली आणि देवानं सभेमध्ये घोष वाक्य केलं, सांगितलं मतदान मलाच करा. का? मी पॉवरफुल माणूस आहे. लोक म्हणले काय ताकद आहे? म्हणजे माझी ताकद मुकम करोती वाचालम. मी असा माणूस आहे, मी मुक्याला वाचा देतो. पहिला मुद्दा सांगितला. बरं ठीक आहे, देवाने हा विषय हाताळल्यावर मग संत तरी गप बसतील काय? प्रत्येक नेत्याला विरोधी पक्षाची सभा ऐकावी लागत असते. त्यांनी काय कुचलंय ह्याच्यावर आपल्या सभेत ते विषय हाताळायचे असते. ही सभेची सेटिंग असते बरं का.
ही सगळे एकमेकाची सभा ऐकते, त्याच्यामुळे सगळ्यांच्या सभा असं टायमिंग टाकून असतात ऍडजस्ट करून. मैदान सुद्धा तो अगोदरच बुकिंग असते. मी मुक्याला वाचा देतो, देवाने घोष वाक्य केलं, ही माझी ताकद आहे म्हणून तुम्ही मलाच मतदान करा. संतांच्या सभेमध्ये परत संतांनी घोषणा सांगितली, देवाच्या बोलण्याला बळी पडू नका. देव मुक्याला वाचा देतो, मुक्याला बोलवतो ही देवाची ताकद आहे, पण रेडा वेद बोलवण्याची ही संतांची ताकद आहे. देव बोलवत असन मुक्या माणसाला, आम्ही मुक्या जनावराला. महिषापुत्र मुखी बोलवणे जेवण जेत झाले ते का काय बसणारांची. आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? हा मग जरा फ्रेश बसा ना, जरा प्रसन्न बसा, जरा हाताने टाळे मुखानं जरा ताट बसा, जरा का थंडी वाजती या. प्रसन्न बसा कीर्तना, जरा हाताने टाळी मुखानं. आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम. आता तुझ्या कर्ज झाले त्याला आम्ही काय करणार? एवढा चेहरा बारीक कडून बसलाय. काय हसत नाही, रडत नाही, तर टाळ्या वाजित नुसती टुळू 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 रक 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 बघत येतं आमच्याकडे. आम्ही काय वाईट केले बा तुमचं? तर कीर्तनात मोकळं बसा. विडल देव म्हणला की मी मुक्याला वाचा देतो. संतांनी सभेत सांगितलं बोलण्याला बळी पडू नका. आमच्याकडे बी काही कमी पावर नाही. महिषापुत्र मुखी बोलवणे, रेडा वेद बोलला ना, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबऱ्या तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबऱ्या म्हणजे मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणजे ज्ञाना तुझ्या तोंडात पडू पियाडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. म्हणजे अक्कल बंद झाली म्हणजे रेडा कुठे येत बोलत असतो का? रेडा वेद बोलतो. ही रेड्याची ताकद नाही, ही माऊलीची पावर आहे. त्या रेड्याचं मंदिर आहे आळे गावाजवळ, संतवाडी, नाशिक पुणे हवे. कधी गेले तर दर्शनाला जा. रेड्याचं मंदिर चालू आहे. 50 कोटीपेक्षा जास्त बजेट आहे सध्या लाईव्ह. 365 दिवस अखंड विना चालू आहे तिथं. आणि तिथं गेल्यावर संतांचं देवाचं दर्शन आहे, रेड्याचं दर्शन घ्यायचं. आणि तिथं गेल्यावर रेडा म्हणू नका, लय हानत्यान. रेडेश्वर महाराज त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत. रेडेश्वर महाराजांचा आशीर्वाद का? रेडा वेद बोलतो. देव म्हणला मी मुक्याला वाचा देतो. संत म्हणले आम्ही, तुम्ही मुक्या माणसाला वाचा देत असताना आम्ही मुके जनावर बोलवतो. मुकम करो ती वाचालम. परत देवाची सभा. काय सभा काय एक दिवसात संपवणार ना. ह्यांच्या झालं की त्यांच्या हे धिंगाणा चालूच असतो ना. परत देवाची सभा, परत समाज आपल्या बाजू. मी पांगळ्याला पाय देतो. संत म्हणले देवाचं ऐकू नका. देव पांगळ्याला पाय देतो, पांगळा चालवतो, पण आम्ही निर्जीव भिंत चालवतो. चालविली
पांगळ्याला पाय देत असल आणि चालण्याची प्रेरणा देत असल तर संत डायरेक्ट निर्जू भिंत चालवता. ते चांगदेव भेटायला तिले फुगीर म्हातार होतं. हातात होता नागन, बसा होता वाघ. माऊली भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडले आग. 9 वर्षाच्या मुक्तापणात चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताय म्हणते चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. तो म्हणतो आई आता मागाचा राहिलाच कुठे भाग. गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेला चांगदेव 9 वर्षाच्या मुक्ताबाला आई मानतो. ही संतांची पावर आहे. विठ्ठल चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. लोकांना कळाना मतदान कोणाला करावं.